जेवणाबरोबर आपल्याला तोंडी लावायला नेहमी काही ना काही हवंच असतं. भाजी कोणती असो, जेवणाबरोबर जर अशी तोंडी लावायला मिरची असेल, तर जेवणाची लज्जत नक्कीच वाढेल. नमस्कार, मी सविता स्वाद किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. मी इथे जवळपास 9 ते 10 भावनगरी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि बरोबर अशा मध्यभागी कापून घ्यायच्या. त्यातल्या जेवढ्या शक्य असतील तेवढ्या बिया काढून टाकायच्या, कारण की बिया पोटात गेल्याने आपल्याला त्रास होऊ शकतो. अशा पद्धतीने आपण एक एक करून सर्व मिरच्या कट करून घेऊया. वजनी प्रमाणात जवळपास ह्या 200 ग्रॅम मिरच्या आहेत. आता इथे आपल्या सर्व मिरच्या कट करून झालेल्या आहेत. मिरचीसाठी आपण एक विशिष्ट मसाला बनवणार आहोत, तो पाहूया. गॅसवरती कढई ठेवूया. कढई तापली की त्यामध्ये एक मोठा चमचा भरून आपण अख्खे धने घालूयात. गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे आणि एकसारखं हलवत हे धने चांगले आपण भाजून घेऊयात. धन्याचा थोडासा रंग चेंज झाला की त्यामध्ये आपल्याला घालायचे आहे बडीशोप. बडीशोप घालूनही चांगलं आपल्याला एकसारखं हलवायचं आहे. बडीशोप घातल्यानंतर आपण घालणार आहोत जिरी. 1 चमचा जिरं घातलेलं आहे. जेवढे मी धने आणि बडीशोप घेतलेली होती तेवढंच मी 1 चमचा भरून मी इथे जिरी घेतलेली आहे. चांगलं आपण हे परतून घेऊयात आणि हे पहा, यांचा मस्त असा रंगही चेंज झालेला आहे आणि सुवासही खूप सुंदर येतो भाजल्यानंतर. मिक्सरचा जार घेऊया आणि त्यामध्ये आपल्याला हे थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं आहे. जास्त बारीक पेस्ट करायची नाही. आता मी तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. जाडसर ठेवलं की त्याची चव छान लागते. कढईमध्ये आपण 4 ते 5 चमचे तेल घालूया. गॅसची फ्लेम ही आपल्याला पूर्ण रेसिपीमध्ये स्लोच ठेवायची आहे, म्हणजे मंदच ठेवायची आहे. अर्धा चमचा आपण इथे आता मोहरी घालूयात. मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये आपल्याला सर्व मिरच्या घालायच्या आहेत. मिरच्या घातल्यानंतर त्या आपल्याला परतून घ्यायच्या आहेत आणि मिरच्या घातल्यानंतर परतल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे जवळपास अर्धा चमचा हिंग. इथे मी 9 ते 10 मिरच्यांसाठी बरोबर अर्धा चमचा हिंगाचा वापर केलेला आहे. हिंग घालूयात. हिंग घातल्यानंतरही आपण मिरची चांगली परतून घेऊयात, जोपर्यंत त्यांचा थोडासा वरचा रंग चेंज होत नाही तोपर्यंत. मस्त तेलामध्ये अशा या फ्राय करून घ्यायच्या आहेत. पण पाहू शकता यांचा बऱ्यापैकी रंग चेंज झालेला आहे. आता आपण मगाशी जो मसाला वाटलेला होता, धना, जिरे आणि बडीशोप, ते या मिरच्यांना वरून टाकूयात आणि चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने एकसारखंच हलवत राहायचं आहे, नाहीतर मसाला जळू शकतो. आता यामध्ये तुम्ही आमचूर पावडर अर्धा चमचा घातली तरी चालेल, पण मी इथे आमचूर पावडर ऐवजी चिंच घातलेली आहे. आपण आपल्या आवडीनुसार चिंच घालू शकता. मी इथे फक्त अर्धा चमचा चिंच घातलेली आहे. हवं तर तुम्ही इथे लिंबूही पिळू शकता. पाव चमचा हळद घालूया. हळदीचा जास्त वापर करायचा नाहीये. हळद घातल्यानंतर मिरच्या आपण चांगल्या एकसारख्या हलवून घेऊयात. अशा पद्धतीने एकसारखं हलवतच आपल्याला ही रेसिपी किंवा ह्या मिरच्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. कारण की मसाला हा लवकर जळू शकतो. यासाठी मसाला खाली लागू नये यासाठी आपल्याला कंटिन्यू हलवायचा आहे. ही मिरची फक्त 7 ते 8 मिनिटांमध्ये तयार होते. आता आपण यामध्ये चटपटीत करण्यासाठी फक्त पाव चमचा मी काळं मीठ घातलेलं आहे. काळं मीठ घातल्यानंतर चवीनुसार आपलं जे रोजच्या जेवणातलं मीठ आहे ते घालायचं आहे. साधं मीठ घालूया. मीठ घातल्यानंतर मीठ सर्व बाजूला लागेल यासाठी चांगलं आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे. आता आपली इथे जवळपास 60% मिरची तयार झालेली आहे. आता आपण ही चांगली झाकण ठेवून थोडा वेळ आपण ही एखादा मिनिट हिची वाफ काढून घेऊया, म्हणजे मिरची ही व्यवस्थित तयार होईल किंवा व्यवस्थित ही फ्राय होईल. गॅसची फ्लेम ही मंद ठेवायची पूर्ण रेसिपी होईपर्यंत किंवा मिरची फ्राय होईपर्यंत गॅसची फ्लेम ही मंद ठेवायची. झाकण ठेवूयात आणि फक्त एखादा मिनिटच वाफ काढून घ्यायची. हे पहा, एखादा मिनिटानंतर मी इथे झाकण काढते. मिरचीचा रंग बऱ्यापैकी चेंज झालेला आहे आणि सुवासही खूप छान येतोय. अशी आपली मिरची फ्राय तयार झालेली आहे मसाल्यातली. चवीला तर खूप भन्नाट लागते आणि त्याचबरोबर जेवणामध्ये तोंडी लावायला ही मिरची आपल्या जेवणाची लज्जत वाढवते.
आणि ही मिरची आपण उन्हाळ्यात, पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात कोणत्याही ऋतूमध्ये तोंडी लावण्यासाठी बनवू शकतो. आजची ही रेसिपी मिरची फ्रायची तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त फॅमिलीसोबत किंवा मित्रांसोबत शेअर करा. आपल्या स्वाद किचन या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी बरोबर आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.